21 राज्याभिषेक सोहळ्याची तयारी या ठिकाणी सुरू आहे। आज 1 जून 2024 रोजी आम्ही सर्वजण या ठिकाणी आलेलो आहोत। डोक्यावरती छत्र बांधले, छत्र 1985 मध्ये बसवलं गेलं। पहिले अलीपुरात छत्र होतं। या भिंती नव्हत्या त्या खाली, या पेशव्यांच्या भिंती आहेत। राजांच्या काळामध्ये भिंती नव्हत्या। एका साईडला आपल्या राजांच्या राण्या बसत होत्या। राष्ट्रमाता जिजामाता शिवरायांची 2 मुलं बसत होती। एका साईडला आपल्या राजांचे अष्टप्रधान मंत्रिमंडळ बसत होते। हा वरचा जागा त्यांचा होता आणि इकडे ते आम जनता बसायची। हा समोरचा गेट पाहताय का? याची हाईट 52 फूट आहे। याला म्हटलं गेलं नगारखाना। आपण नगाडा वाजवतो ना, ड्रम वाजवतो, याच्यावरती नगाडे वाजवायचे। वरती आतमधून 32 पायऱ्या आहेत, सध्या बंद आहेत। आता आपले लोक वरती गेले की सेल्फी करतात, पण याच गेटला बघून इंग्रजांनी जाऊन तो गेट ऑफ इंडिया उभा केला, अशी जाणकारांची मतं आहे। आपली लोक रायगडावरती येतात, तिथे आलीत की बोलतात आता गेट ऑफ इंडिया सारखं। तसं नाही, तो गेट ऑफ इंडियाच्या सारखं। हा बाल्ले किल्ल्याचा मेन गेट आहे, रायगडाचा मेन गेट नाही। रायगडाचा मेन गेट 500 पायऱ्या खाली, त्याचं नाव पाहिलं तर महादरवाजा। आता हे मधलं अंतर 200 फुटाचं आहे। इथून जायचंय का? हे मधलं अंतर 200 फुटाचं आहे, हे अंतर 220 फुटाचं आहे। पूर्वी लाईट नव्हती ना, आपल्या समोर 50-60 लोक बसले की आपण माईक पकडतो, त्या खाली ते 6000 लोक बसत होते। शिवराय गादीवरती बसून कितीही स्लो मध्ये काही जरी बोलले ना, त्या कोपऱ्यापर्यंत बसलेले सेवक त्यांच्यापर्यंत ऐकायला जायचं, किंवा या कोणत्याही कोपऱ्यातून कोणताही सेवक कुजबुजला राजांपर्यंत ऐकायला यायचं। आवाज आजही येतो, पण त्याला शांत लागतं, त्याला शांत लागतं। आता कामं चालू आहेत नाही गडावरती। मग 350 वर्षापूर्वी शिवराज्याभिषेक पहाटे चालू होता 5 वाजता, पण त्या राज्याभिषेकाची फक्त शोभा वाढवण्यासाठी याच्या समोर दोन्ही साईडला आपल्या राजाने 2 हत्ती सजवले होते। तुम्ही 4 मिनिटांमध्ये वरती पोहोचलात ना रायगडावरती। 400 वर्षापूर्वी या गडावरती एक इंग्रज आला होता, ब्रिटिश, आणि तो इंग्रज गडावरती त्याखाली पायी आला चालत। याच्या समोर तो 2 सजलेले हत्तीच पाहतो। तो इंग्रज त्याखाली म्हटला होता, मी 2 पायाचा माणूस, मी इथे पायी आलोय ना, मला येताना 4 तास लागले, मी तर थकून गेलो। आपल्या राजाने हे 4 पायाचे वलाटे हत्ती कुठून आणले? आपले राजे चालाक होते, ग्रेट होते। हत्तींची मुले लहान होती, त्यांना पालखीमध्ये बसून इथे आणलं। हत्तींचं पालन पोषण गडावरती केलं, कारण एका हत्तीची वाढ 3 ते 4 वर्षामध्ये होते। हा रायगड बांधायला 14 वर्ष लागली। गडावरती कोणताही कार्यक्रम इथे असतो, कोणताही असू द्या, बारीक मोठा, सर्वात मोठा वर्षाचा एकच असतो। कधी आलात तर या तुम्ही, 6 जूनला इथे राज्याभिषेक असतो। 2-2.5 लाखाचे बाहेर लोक असतात 2 दिवस, 5 जून 6 जून। त्या लोकांचं खाणं पिणं राहणं इथे फ्री असतं। एवढी लोक पायी येतात, पायी जातात, पण इथे राज्याभिषेक असतो। म्हणून तर आता आपण म्हणतोय ना की महाराज प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतांश, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, श्रीमंत श्री श्री छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी।